म्हणतात हा गोकुळ नदीचा प्रश्न, परंतु नादिका गोपिका जगतराणी सत्यभामा चालले मथुरे बाजारी. त्याला आडवतो आणि थोडी थट्टा मस्करी करतो, परंतु माझा सुद्धा दिसत नाही. आता सुद्धा मला हाक मार, अरे सुद्धा, अरे सुद्धा, अरे सुद्धा. नमस्कार देवा, राम राम. अरे कोण नमस्कार करतो? हे असा करू नये की बक्कल तोडून. किती बोला लागले तुला? अरे उशीर होता देवा. काय करत होता गरम? अरे माणूस असल्यावर काम राहतो थोडाफार असा. अरे सुद्धा तुला माहित आहे का काय आज कोणते दिवस आहे? म्हणजे आज दिवस आहे असा. कोणते दिवस झाली मथुरेचा बाजार? अरे गुरुवार का फुसडा हाणत बसला. बरोबर. अरे माणूस नाही रे मी. अरे सुद्धा गवळणी चालले वृंदावनी जायचो घेऊन, हो त्याला धरून बाजून माझ्याकडे घेऊन यायचं तुझ्या काम. गवळणी हा किती गवळणी? याच्या मग 60 बाहेरचा मेळा. आणि हा ते तिकडं पाठवतो. 100 मंडळी 160 बायाचा मेळा आणि हा एक गडी. आणि ती घराची एक ऐकत नाही ती एवढी ऐकते मला. अरे सुद्धा तू मर्द आहेस का बाई आहे? अरे मरत पण मी एक स्वतः मरत तर एक याला पुरू शकत नाही. 160 बघ तुला कधीच येतो रे. अरे सुद्धा तुझं जाऊन मला या मला कृष्ण देवाने पाठवलं, सर्व रस्ता बंद आहे. हा म्हणजे तुझे नावानं ना. हा मग बरोबर. हा म्हणजे तुला कोणी पाठवलं? कृष्णदेवाने तुला पाठवलं. हा? अरे तसं नाही, आणि कसं आहे? माझं नाव तिथं जाऊन सांग. हा, हा, हा. हा देवा हा कृष्णदेवनी मला पाठवलं हा असं सांगायचं हा त्या गवळणीला. जाऊ दे उभे राहते, पुढे जायला नाही. म्हणजे तुमच्या नावाचा पावर हा त्यांना सांगू. हा मला कृष्ण देवाने पाठवलं. इकडचा माणूस तिकडे नाही, तिकडचा माणूस तिकडे नाही. सर्व रस्ता बंद. पण आणि मग त्या पटू शकल्यात बरं. अरे तुला माझा 10वा करून द्यायचा. तुझ्या सांगतो गंगाला घेऊन जा. अरे पण तुला काय होता रा? तुला असा हुशारी मारा तुम्ही चाल ना. म्हणून तर तुला माझं नाव सांगलं ना. म्हणजे नाव सांगू. हा जाऊ दे उभे राहते, पुढे जाणार नाही. काय भरोसा आता ते देवा. जातो रे देवा. हा जातो ना. देवाने सांगला लागतो कामाला, पण काम अवघड आहे मंडळी. जरा दुसरा काम असता, माती खणायची, साठणी करायची, पेस्ट लावायचा, ते चांगलं आहे. पण 160 बायाचा मेळा आणि हाव घरी. आता जातो मी 160 बायाचा मेळाकडे. तुम्ही सुद्धा पाहून घ्या. रिटर्न आलो तर आलो, नाही तर एमटी येते. काय आता सगळे मध्ये पडायचा, पण त्या बाया जोडीदाराला बोलवतो आणि लागतो कामाला. अरे पेंड्या, काय रे किस्ते जपात होतास का काय? मला अजिबात नाही माहित. त्या येतात त्या सारखा. मी काय तिकीट आहे का तुला? अरे मी तुझ्या उपरीनं मावर उभा काय तुला माहिती का मला माहिती? मी मला नाही माहित. हुशारी झाला का? अरे पण झाला ते सांगत होतो. तू ठाव का ऐक ना. संपला मग. सगळ्यांना सगळं स्टाफ राहता गरमीचे दिवस जास्त राहते, माणूस गरम राहते. अरे पेंड्या, हा गवळणी चाललं वृंदावन मध्ये दही दूध घेऊन. दही दूध घेऊन वृंदावन चालली. हा अशा त्याला धरून बांधून आणायचं आपलं दोघांचं काम आहे. आणि कृष्णदेवानी ऑर्डर केला. हा आपला आता सांगते तुम्हाला घेतो. अशा जाऊ मग काय करणार? चला ना. तू एक हात तरी या वारी त्यानं सांग. सोबत जावा. चल.
या हो. या कडे. ओ, गवळणा. चला बाई. मावशी. हा. असं का? तुम्हाला माहित नसतं. अरे गावकराची जे आता टमाटर टाकलं ना, असं ते पुत्राने आणून दिलं त्याला बुवा. हा ना. हा, बाई. ए, तुला दिसत नाही झाड सारखं मनुष्य दिसत नाही. मला वाटलं शिरा खायला. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. माझा पण मग राम राम. अरे हा कोण आहे तुमची? अहो ते त्यांनी सुचे आहे का नाही गौरव? गौरव नाही. इशे आणि हा. ही भासकून कुत्र्याला घालून द्या. तिला काय करी माणूस जवळ उरून गोष्ट लावायची. अहो, ते दूरच धावं. ती नादान आहे. शहाणी कोण मग? अरे मी. म्हणजे शहाणी ही कोण नाही नादान ती कोण? म्हणजे बारीक दिसत. नागपूरमध्ये लहान आहे असं लहान आहे. हा म्हणजे वाईन उचलायमध्ये हा, उचल मध्ये खाली आहे असं. हाका मला तुम्हीच का? मग म्हणजे तुम्हाला सुद्धा यायचं बाजारला? बाजारला नाही बाई. आपल्याला बरोबर आहे. अरे हे घे. आता प्रत्येकाला कुठं ओळखायचं बाई? थोडा रुबाब म्हणजे हिला गष्ट ठेव. ती वजन पुढं लागत आहे ना? अरे मी मोकळा पळून जाईल. अरे बाजूला. सर्व रस्ता बंद आहे. काँग्रेस सरकारपासून काँग्रेस सरकार लागला. त्यातून रस्त्यावरील हरवा दांडा आमचा आहे. माहित पडत नाही इकडचा माणूस तिकडे नाही, तिकडचा माणूस इकडे नाही. सुटले तर सुटले. अहो, ते मोठं लोक राहतात ते ना. बेशरम जो. आहे ना? नाही ना, दोन मध्ये राहतात ते. हा, मग पाहिलं. हे कापली गाडी आली तर तू दांडा वरती हा, गेला. वरती गेला. गाडी बघून गेल्यावर पण खाली आला. वांचा दांडा तो. तो का तुमचा का? मग हा, तुमच्या दांडा मध्ये बोलायचं आणि कोणाला घाबरत नाही. अहो बाई तो दांडा सरकारी दांडा राहतो तो. रास्त्याला. तो दांडा मोडता येत नाही. नाही ना. अहो, त्यावर सरकारी लेबल राहतो. असं का? हा. याचा तरुण आहे. मी तर म्हातारीच आहे, पण मी मोडून टाक. अरे बाई, आपण असं करू, आपण फुकून टाकू आणि निघून जाऊ. बरं. अहो तुम्ही दांडा नाही मोडता येणार. असं का? तो सरकारी दांडा राहतो भाई. हा. ते दांडाची कल्पना नाही तुम्हाला. असं का? तो सरकारी दांडा राहतो. तो दांडा मध्ये पोकळ राहतो. ते पोकळ मध्ये लोखंडाची शरी राहते. तो वाचून जातो पण मुडत नाही. मावशी, हा दांडा आता उगाच शहराला नाही. आम्ही करून खबर काय? अहो, तू म्हातारी झालीस पण तुझी दांडाची कल्पना नाही. काय नाही काय अहो येड्या हो तो उघडता येत नाही दांडा. त्याला खाली दोन्ही बाजू दगडा येड्या हो बरोबर आहे. तुम्ही वर वर दांडा पाहिला आणि खाली पाहिला नाही. खाली तर नाही पाहिले हो. त्याला खाली दोन्ही बाजू दगडा बांधलेला. तो काय उघडता येईल. हा, बरोबर गोष्ट आहे. बरोबर मला समजलं ते. ते हा रस्ता आला ना, त्याचं कारण काय? कारण काय? काय नाही. कारण म्हणजे हा, त्याचं कारण काय आहे? आणि कृष्ण देवाचा सुद्धा कोंबड्याला कोंबड्याचं ना मग. आई सुद्धा बाई असं. पुढे का बोला आमच्या याचा? हा लेण्याचं पावा. बरं, आता तुमचं बरोबर पण चालेल का? नाही हे कोणी हो? जर काही आलं नाही, तर त्याला घाबरायचं काही काम नाही. आता त्याला लोकांनी हा? घाबरायचं नाही त्यांना बा. आपण काहीतरी येऊन आपण करते करतो. पाणी. कशाला घाबरायचं? हा, चला. त्यांना आपण काहीतरी आता उचलून टाकून घेऊ. हा, जायचं. माऊलीला खोरे ठेवले. तुम्हाला तुमची ओळख काही सांगता येईल का? कोणाला? तुम्हाला. काय कृष्ण देवाचा सुद्धा हा पेंडी आहे. असं करा. हा तुमच्या देव आता आला नाही. देवाने यायला आमच्या सासरा तुमच्या देवाला जाऊन सांगा. काय सांगा? अरे ज्यांचा उतार असला तरी घेऊन या त्यांना. तर ती याचं काही काम नाही. हा. हा बोला मग.
हात जोडा आम्हाला नाही का तेवढे कशासाठी आम्हाला खरंच कसं करायचं आता विषय साहित्य हात जोडा रे हात जोडा ना ही साधन व थोडं कचोडा ना हात नको लावस ना जोडा ना मला बायाचा हात म्हणजे सहज नाही ते. असा हात असं काय वाढल्याच होत आहे ना काय झोट्या का लागत आहे तुला? म्हणजे आता पुढं खात्रीची ही ना चावपर्यंत मला बाई माणसाने टच नको असं डोक्याला चालवून द्यायचं तुला. अगं फोट होऊन जाते ए बाई थांबा ना जरा थांबा ना बरं हात जोडा आथरली गोधडी अरे जाय गोधडी आथरली म्हण ना म्हणजे आथरली गोधडी ती यायला का मला शास्त्र आहे म्हणायचं शास्त्र मला सांगणार मी आथरली गोधडी आणि कशाला पाय ये सकाळी आपण झालं का तुम्हाला म्हणा ना तुम्ही आता हात न पाय पसरते ना आम्ही असा हेरू असा असं ते नाही हा. शास्त्र सांगा तुम्हाला आथरली गोधडी पसरला पाय पाठी बसला त्याचा नाव आथरली गोधडी हा. पसरला पाय बसायला पाय पायती बसला त्याचं नाव काय त्याचं नाव करून या तुम्ही पाहिलाच ना नाही ना अरे बाबा काय बोलतोस तू म्हणजे पायती बसेल तरी पाहिला नाही तुम्ही अहो ते नाही विचारून या ते विचारू. आपण त्या भेटीकडे थांबत आहे पण बसेल माणूस पाया पाहिजे मग बाहेर पाहिजे जा, जा, फक्त जा, जा, जा. हे बघा, तेव्हा तुम्ही जायचं ना म्हणून जायचं बरं का असा बसायचं नाही रडायचं हा? रडायचा हा ना ए बटना दाबू नको हा. काय बरं जाय लवकर रडून रडून जाय हा संध्याकाळी घेऊन ये. अरे देवा ओ देवा ठेवला बघ देवा आणले ते बाबांनी. अरे नागोरी नको आम्हाला अरे पण काय झालं नको काय नको तुझा कर आणि आमचा आम्ही आता घर आवरू काय म्हणलं बाबांनी? काय म्हणते ते का मी तुला सांगितलं ना काय म्हणले बाबांनी? अरे या विषयामध्ये पडायचाच नाही बरं झालं तुम्ही सांगितलं आहे असं. तुझ्या नावला पका किंमत काय म्हणले? काय म्हणले बाबांनी? ही हवळा खोटा काळा तू ती तीच नाही ऐकत ते मोठी आहे पुन्हा आहे काय म्हणले बाबांनी? अरे म्हणले ना कसे म्हणले? अरे त्या दिवशी म्हणले तसे म्हणले कसे म्हणले? तुम्ही बाबांनी जवळ गेलाय ना सर. अरे मग ऐक हाना मारीला बाबांनी माझ्या नाव सांगा ठावते होते का ते? देवा हा, वृंदावन मध्ये गेलो हा. आणि वृंदावन मध्ये 160 वयाचा मेळा हा. पण त्यात एक म्हणजे कोण होती रो हा. राधामध्ये गावाने पैकी सुचन आणि सुचिन राधा. राधा ना त्याच्या वांगरूप सांग मला. मग हा. राधा होती हा, कशी होती? राधा गुगो कशी होती राधा? राधा होती ना ती हा. होती ना अरे तिच्या वांगरूप सांग मला. मग हा. राधा होती ती पेंड्याला सांगलं हा. ही राधा हा. तिच्या रंग आणि रूप हा. चंद्राला सांगा मावळू नको सूर्याला सांगा हुंकू वा, 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 वा. अशी हा. तुझी काळी कुच अशी ती. माझी राधाला असं वाटतं. हे जरा कशी तू पाहिली रा कशी होती? गोरी होती रा.
का तसं तो कशी होती देवा हा कोणी होती हा कोणी काय म्हणलं गवळणी गवळणी एक शास्त्र सांगितलं हा 160 बायाचा मेळा हा बरोबर 2 गणीने असू शकला नाही देवा हा गवळणी म्हणल्या हा हा शास्त्र देवाला सांगा हा तर सांगितलं होय हा सांगतो नाही सांगा रे अरे गवळण निघून जाते पण सांगू ना हा या असा या खडा उडवून घे रे मग आता आथरा आहे ना काय आठवतो त्या गोदड्यानं काय अरे पण कसे म्हणले हात जोड हा आथरली गोदडी वाव ही हेर आम्हाला असा इज्जत लागली ना हाव सांगतो वाव तो उद्योगच ना अरे तू मग मी ऐकून घेतो नंतर तुला सांगेन तुला गोदडी आथरली म्हणजे हाऊस आली चांगलं सासरं मला आवडतं. पुढे मग आणि पसायला पाय तेव्हाच ही हेर अरे पुढे मग पायती बसला ते पायती बसला त्याचं नाव काय वा वा अति सुंदर मला शास्त्र आवडलं सवय ती चांगलं शास्त्र. मग सांग ना अरे सुद्धा जे वेळेला पाऊस पडतो सर्व लोक रोखणे करून घेतात कोणी नदीला जातात हा मग हिवगार मग उद्या तोच ना पावसाळ्यात आता मी गोदडीमध्ये तो बांबूचा बनवला तो असा साठ बाबूचा बनेल राहतो हा. बरोबर देवा बसाडला पाय मध्ये असा टिपरा डांगकार राहतो पायची काय ठेवतात हा ती भोसडी ती माशी नाही ती मार भोसडी अरे ती वाहनाचा राहतो ना ती मासा येतात उभ डोक्यात ती पोहतले म्हणजे ती सांगणार हा काय म्हणले आणखी आणखी म्हणले हा. सौता कृष्ण देवाला घेऊन या मला बोलव हो चला 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 आम्ही वृंदावनमध्ये गेलो हा. त्या वृंदावनमध्ये भयंकर मोठं जंगल असतो हा, बरोबर. त्या जंगलामध्ये वाघ मेढक मोठमोठले चित्र रस्त्यावर राहते हा. तुम्हाला सांगते अरे हा. शिवाब मी कोण आहे कोण तू मी कोण आहे ते तू देव ना हा हा तिने काळात गमन करणार तो मी आपल्याला काम नाही तिने कळा हा आकाश पृथ्वी पाताळ हा आणि एकच तरी हा घाबरायचं काम नाही चल लवकर अरे मी विचार करतोय हा तू सगळ्या ब्रह्मांड तुझे मुखात हा आणि 3 मध्ये तू गमन करणार एकला हा तर मग आम्ही जर राहतो तू जर जायचा अरे पण रस्ता तुम्ही पाहिला का कोणत्या रस्त्याने गेले तुला तिथं मी पाठवलं होय तर चाल ना पुढं नाही नाही तू देव तू मग तू जर पुढे चालस हा अरे तुझा हो. तुम्ही आपण परवानगी द्या हा. पण थोडी खट्टा मस्करी करायची असा होय हा चला. काय आहे सुद्धा काय जित रोप देवा वांड्यावर जनावर आहे अरे पण काय आहे तर मग काय रे तू ये ना. का मागा कसा वाढतो अरे पण तुम्ही पाहिला मी पाहिलं ना अरे बसलो हो वाशक्यांत पाल दे तू देवा ए धर हाय हाय धर हाय हा तो मोठा डांडा दे बाजूला हा? आज हा हरला तू काय देवा हा मारू ना मग हा
बराबर राजा हा वस्तूला लागले ना मावर बिवर न तू मावर बिवर राहिली तेव्हा लांब राहा हो तो म्हणतो तू मासोबा आहे आणि तू सांगस मी देव आज केला गाडी नको कर लांब राहा लांब राहा तुका धावला देवात निघत आहे का काय रे किची का तू रे गुण पाय काय चित्र भाई देवा हा कीड नाही अरे तो ते पांटावर उडला पण पांटात पडलं श्वास करून वाजला निष्ठा काय दिखो वाला चला चला देवा ती चौक खुलिया आपले शॉर्टकट मध्ये पुढे निघून असा आवाज देणे हा ज्या रस्ता आहे बाय बाय कोणत्या रस्त्याने गवळण गेल्या सजा मागला तो बकऱ्या वाड्यात येणे सजा मागला माणूस खातो त्याला गेल शेण खातो ती बायाची जात का लेंडा राहते अरे याला बाबा पडेल अशी चला देवा एकच जागा बसू हो काय झालं तुला ती वाज बारीक मी बेस खाली ती वस्तू लपून घे हा बसा बोला आता पण कुणी आला नाही आता वेळ आता कमले आपल्या मार्गाने चला कमरीला केला साठा निघाली मथुरीला पावजे कया पुढच्या हप्त्याला मी नाही आलो ये कोण तो नाही का काय मी कृष्ण काय बोलतो हा कृष्ण
आणि हा दिसत नाही तुम्हाला हा देव का फुगावाला मावशी बोला. कारण आपण आपण हा वृंदावनमध्ये कृष्ण पाहिलं पाहिला. ते कारण सजला होता हा सुजल होता. सजलेला होता असं का? हा. सुलभ हा काल दिवशी त्याची पायाची एडी अशी होती पाय पडतो होता पाय पद्मपती उतावळ मध्ये हा बोलून आला तो झालं का अरे ती सगळी वस्तू राखाय रे तुम्ही तसा नाही अहो काय तर मी याच्या घोड ही मग उतावळ ना वा तो मिऱ्याचा घोळ ना हा तो घरीच हा मला काय काय निघाला असा काय काय मध्ये आणि बेबी हिरा या साधारण बेबीला हिरा होता तो अरे सगळी काल दिवशी पाहिलं ना अव बाई काय झालं नेमका आम्ही लागून आलो ना धावपोळ मध्ये बेबीला हिरा होता पण खाला सरकून गेला अरे पण आता हिराच नाही तर मग काही बी तुला तेवढा नाही अंगामध्ये पितांबर पिठावर आहे ना बाई हातामध्ये सप्तसुराची बासरी हे दाखव ना बासरी. बासरी कुणीकडे बासरी आहे ना? आहे ना? बाई बासरी आहे हा ती गोंडे अव त्याला पोकळ नाही ना गोंडे पुढं मागते ती तपास बासरीची तपास चालू आहे असं का? देवा हा आणि हाय बासरी पुढं फुकतो अरे ती वाजत नाही. अरे पण मग हवा कोण खाली जाते बाई बासरी आहे तेवढा नाही गणपती मोहनमाळा असती हा आहे ना श्री मुकुट मुकुट आणि देव म्हणतात त्याला चंद्राचा टिळा असतो आहे ना मग बाई तुमचा आहे आहे चंदन आम्हाला वाटत नाही मी देव आहे असं असं. लर तू हा ना. नाही देव म्हणजे माझा परिचय तुम्हाला पटलेला. नाही देव हवाच तर सांगतो अरे तुला माझ्या सगळ्या परिचय तुला माहिती आहे. सांग ना. कोण तू एका देवाची भाषा संस्कृती राहते संस्कृती परिचय करा हा पण तुम्ही देव तर तुम्ही ना तुम्ही सांगा अरे तू सांग ना. काय माझ्या परिचय त्या परिचय तुला माहिती आहे आवडलं लवकर सांग ना देवाचा परिचय हा सांगेल या मग सगळे या आवडले ना देवाचं गाव नाव हा सगळं सांगावं लागेल तो घे बघा या ए मावशी आता तिकडं आहे वा. हाय वा हाय बे. नाही का? आंघोळ नको पांघोळ अरे बाबा काय झालं? भावा काय झालं? काय कवटे तुझे दुवा पडले त्याला काय होईल दिवस पडले ते रे काय? आवडलं लवकर या पटापट. ही माणूस फक्त बाय जनावर अरे बाबा आपल्या आई समान आहे आई समान पण पदर हाय त्याला हा जोडा हा जोडले ना या उलट का फटाफट हा चालेल ना हात डोळे झाका झाकलं ना. हा, करू सुरुवात ना पुरा करायचं देवाचा परिचय आता लवकर आवर मर ना बोल कृष्णदेव भगवान वासुदेव भगवान की मध्यम लहरी 252-905 मीटरवरून आम्ही मुंबई केंद्रावरून बोलत आहोत थोड्याच वेळातून बातमी आहे का डांग जिल्ह्यामध्ये चालले इलेक्शनमुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरपूर मतातून विजय झाले बातम्या संपल्या नमस्कार अरे माझं नाव काय माझ्या आई आता वडील इलेक्शन मध्ये आले का ती सांग. अरे बा फकोडचा लहान होता त्याच्यात शेवटचं माहित का अरे बाबा चेंडूच्या म्हणजे ती सांगू एका दिवशी त्या देवाने त्या चेंडू फेकला एवढा ठेवून केला देवाने त्याच्यात उडी मारली आणि कालेसारखा नाकाला ते पण केलं होतं तो म्हणजे सांगता येत नाही म्हणजे ती सांगू हा, ते सांगा. असावं राजा, आता ऐकून घ्या. आणि घेतलंय ना. मावशी, ऐकून घे. घेतले बोल कृष्ण भगवान वासुदेव नंदन की
नमस्कार। अब आप दिल्ली के से खेल समाचार सुनिए। भारत और पाकिस्तान के बीच कड़ा मुकाबला हुआ। संदीप ने पहले बल्लेबाजी करते हुए 110 रन ठोके। बाद में बल्लेबाजी करते हुए पाकिस्तान हार गई। इसके साथ ही खेल समाचार समाप्त हुए। नमस्कार। क्या ते चेंडू सांगत ना आता ना चेंडू तुम्हाला माहिती आहे का देवाची बरोबर तर आणि मग तू चेंडू एका दिवशी देवा और नहीं सांगत टीव्हीत ना चेंडू का अरे ते नाही त्यांना त्यांना रे तुम्ही सांगा तू ना चेंडू जा